पांढरे डाग शरीरावर आले की दचकतातच, सगळे दचकतात ना. तर व्हिटिलिगो हाच आजार असेल असं नाही. तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर नेहा डोणगावकर. आता इतकी वर्ष झालीत मला, गेल्या 35 वर्षापासून मी जे पेशंट बघते आहे तर ते सगळेच व्हिटिलिगोचे पेशंट नसतात, म्हणजे कोडाचे पेशंट नसतात. तर मग काय असतं नेमकं, आणि पेशंट दचकून जातात, तर पहिले त्यांनी हा विचार करायला पाहिजे की पहिले आपण डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवूया आणि मग डायग्नोसिस करू देऊ की हे खरंच व्हिटिलिगो आहे का दुसरा कुठला आजार आहे. तर ह्याच्यासाठी आज आपण बघणार आहे की पांढऱ्या डागासारखेच दिसणारे कुठले आजार आहे की ज्याच्यामध्ये लोकांना वाटतं हा पांढरा डाग आहे. तर सगळेच पांढरे डाग काही व्हिटिलिगो नसतात. त्याच्यामधला आपण लहानपणापासूनचा घेऊया. ते एकदम जे छोटे बाळ असतात, ज्यांना जन्मताच कुठेतरी पांढरा चट्टा दिसतो आणि मग आई वडील खूप घाबरतात. त्यांचा पहिला डॉक्टर असतो कोणीतरी पेडियाट्रिशियन. मग ते त्यांना विचारतात. तर ज्या इन्फंट्स मध्ये म्हणजे छोट्या मुलांमध्ये जे पांढरा चट्टा असतो तो निवस डिपिगमेंटोसस असतो, म्हणजे हे त्याचं नाव आहे. तर त्याच्यामध्ये जन्मतः ते पांढरा डाग असतो, तो तेवढाच राहतो आणि दुसरीकडे कुठे येत नाही. आणि काही मुलांमध्ये वय वाढल्यावर थोडासा त्याच्यामध्ये वाढ होऊ शकतो, म्हणजे जसं आपण म्हणतो की बॉडीचा आकार वाढला की ते वाढतो, तर तसा तो वाढतो. बाकी मात्र तो व्हिटिलिगो नसतो. तर त्याच्यामुळे घाबरून जायचं काही कारण नसतं. त्याच्यावर पण काही प्रमाणात ट्रीटमेंट होऊ शकते, पण तो मात्र व्हिटिलिगो नाही. आता दुसरा खूप कॉमन आणि सिमिलर दिसतो व्हिटिलिगो सोबत, तो आहे पिटेरियासिस व्हर्सिकोलर. तर हा आजार असतो, याच्यामध्ये पण शरीरावर पांढरे पांढरे चट्टे येतात, पण ते दिसायला एकदम मिल्की व्हाईट नसतात. ते थोडेसेच पांढरट असतात आणि विशेषतः ते ट्रंकवर जास्त प्रमाणात दिसतात आणि नेक साईडला पण दिसतात जास्त प्रमाणात. तर यांचे मोठे पॅचेस या दोन ठिकाणी जास्त दिसतात. तर हा आजार तर लवकर दुरुस्त होतो आणि हे एक प्रकारचं इन्फेक्शन आहे, त्याच्यामध्ये ते क्युअर होऊन जातं. आणि तिसरा साधारणतः चिल्ड्रन मध्ये दिसतो, 12-13 वर्षापर्यंत जास्त आढळून येतो. ते पांढरे डाग दिसणारे, ते थोडेसे मिल्की व्हाईट जास्त असतात. तो आहे पिटेरियासिस अल्बा. तर हा पण एक आजार दिसून येतो, स्किन डिसीज, की जो व्हिटिलिगो सारखाच असतो पण तो व्हिटिलिगो नसतो. त्याचे चट्टे सहसा मानेवर दिसतात आणि चेहऱ्यावर जास्त प्रमाणात, म्हणजे वरचा हा जो भाग असतो त्याच्यापर्यंत जास्त प्रमाणात दिसून येतो. आपण जे एक्स्ट्रीमिटीज म्हणतो किंवा हातावर आणि पायावर ते जास्त प्रमाणात दिसत. तर हा एक पांढऱ्या डागासारखाच आजार आहे. त्याच्यानंतर जास्त कॉमन अजून दिसणारा, ज्याचं कंपॅरिझन खूपदा व्हिटिलिगो सोबत होतं, कारण तो दिसतो पूर्ण मिल्की व्हाईट व्हिटिलिगो सारखा. तर हा जो आजार आहे तो पोस्ट इन्फ्लेमेटरी हायपोपिगमेंटेशन असं आपण त्याला म्हणतो. कुठलं तरी इन्फेक्शन होतं, ते कुठे पण होतं स्किनवर. आणि साधारणतः हर्पेस झोस्टर सारखे ज्यांना आजार होतात त्यांना पण ते इन्फेक्शन झाल्यानंतर पांढरे चट्टे येतात काही लोकांना. काही लोकांना बऱ्याचदा ओठावर खूप ताप आल्यानंतर आपण म्हणतो की प्रचलित भाषेत ओठावर जर उठला. तर असं जर वारंवार होत असेल तर तिथे पण पांढरा चट्टा पडतो आणि तो लवकर जात नाही. तर असे बरेचसे स्किन डिसीज आहे ज्याच्यामुळे ते पांढरे चट्टे पडतात. काही सोरियासिसच्या पेशंटला पण सोरियासिस क्युअर झाल्यानंतर जर ट्रॉपिकल स्टेरॉइड वापरले असेल तर तिथे पांढरे चट्टे दिसायला लागतात. तर असे हे पोस्ट इन्फ्लेमेटरी हायपोपिगमेंटेशन आपण याला कन्सिडर करतो. तर ते व्हिटिलिगो नव्हेच. काही लोकांना केमिकल ल्युकोडर्मा, म्हणजे कशाशी तरी कॉन्टॅक्ट आला आणि तिथे पांढरे डाग पडतात. तर हा ॲज गुड ॲज व्हिटिलिगोच असतो, पण मग कुठेतरी कॉन्टॅक्ट आल्यामुळे त्याची काहीतरी रिॲक्शन झाल्यामुळे जो चट्टा पडतो तो सहसा दुसरीकडे येत नाही. काही लोकांमध्ये हळूहळू दुसरीकडे पण यायला लागतो. तर अशा पद्धतीने केमिकल ल्युकोडर्मा असतो. आणि ल्युकोडर्मा आणि व्हिटिलिगो मध्ये तसाही हा एक डिफरन्शिएट करू शकतो आपण, की कुठेतरी लागलं, मुलं खेळता खेळता सायकलवरून पडली किंवा मग कोणाला ऍक्सिडेंट मध्ये जखम झाली, त्या ठिकाणी हळूहळू जर पांढरा चट्टा तयार झाला तर त्याला आपण ल्युकोडर्मा म्हणतो. पण हा जर नंतर शरीरावरच्या इतर भागावर पण दिसायला लागले पांढरे डाग तर इट कन्वर्ट्स टू व्हिटिलिगो, म्हणजे ते हळूहळू व्हिटिलिगो मध्ये टर्न होऊ शकतं. तर असे पांढऱ्या डागाचे बरेचसे कॉम्प्लिकेशन असतात जे पेशंटला कळत नाही, पण तुम्ही जेव्हा दाखवता तेव्हा तज्ञ त्याच्यात डिफरन्शिएट करू शकतो. अशा पद्धतीने असतात. एक हॅलोनेवस नावाचा पण असतो. कोणाला जर मस असेल, आपण म्हणतो मस किंवा चामखीळ, त्याच्या बाजूनी पण एक व्हाईट चट्टा येतो आणि तो फार छोटा असतो, जास्त काही मोठा नसतो.
काही लोकांमध्ये त्याच्यामध्ये वाढ होते, नाही तर काहींचा बरीच वर्ष तो तसाच राहतो. तर हा पण एक प्रकार आहे. आणि काही लोकांमध्ये त्याच्याऐवजी दुसरीकडे पण पांढरे डाग यायला लागले, तसे पण पेशंट बघितलेत मी. तसे जर दिसायला लागले तर मग इट कन्वर्ट टू व्हिटिलिगो. असं पण होतं की काही जे प्रकार आहेत जे व्हिटिलिगो सारखे दिसतात ते काही दिवसांनी व्हिटिलिगो मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. मग त्या प्रत्येकाच्या कंडिशन्स, त्यांना काही दुसरे आजार आहे का, ह्याच्यावर पण अवलंबून असतात बऱ्याचशा गोष्टी. अशा पद्धतीने पांढरे डाग आपल्याला जे दिसून येतात पण ते व्हिटिलिगो नसतात. तर त्याच्यामुळे पेशंटने लगेच घाबरून जायची गरज नाही. अजून याच्यासारखा सिमिलर आजार आहे, त्याचं नाव आहे मॉर्फिया. मॉर्फिया ह्या स्किन डिसीज मध्ये पण असेच पांढरे पॅचेस येतात आणि ते जास्त करून पोटावर आणि हातावर असतात. तर असे पण पेशंट क्युअर होतात आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी, पण तो व्हिटिलिगो नसतो, हे सांगायचं महत्वाचा उद्देश आहे. आणि ह्या लोकांच्या ट्रीटमेंट खूप लवकर होतात, व्हिटिलिगो सारखा यायला वेळ लागत नाही. आणि आपण जे लेप्रसी म्हणतो, तर त्या लेप्रसी डिसीज मध्ये पण आता हा प्रकार खूप कमी झालाय, हे स्किन डिसीज कमी झालेत आता, पहिल्यासारखे नाही. पण ह्याच्यामध्ये पण हायपोपिगमेंटेड स्पॉट येतात आणि ते पण व्हिटिलिगो इतके व्हाईट नसतात, पण पांढरं याच्यामध्ये पण दिसतं. आणि एक जन्मतःच मेलॅनिनच नसणारा अल्बिनिझम नावाचा डिसीज आहे. तर अशी जी मुलं मोठी होतात ती पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत व्हाईटच असतात, म्हणजे लॅक ऑफ मेलॅनिन असतं त्यांच्यामध्ये. तर हा तर कंजेनायटल डिसीज आहे, हा बरा होत नाही. ते मुलं तसेच असतात, म्हणजे त्यांचे केस पण बऱ्याचदा तुम्ही बघत असाल की एखाद्या छोट्या गावामध्ये एखादा असा मुलगा असतो की त्याचे केस पण तसेच असतात सोनेरी, आणि पूर्ण तो सोनेरीच दिसतो. तर हा पण एक प्रकार आहे. अशा पद्धतीने व्हिटिलिगो मध्ये खूप सिमिलर असलेले भरपूर डिसीजेस आहे, पण त्या सगळ्यांवरही ट्रीटमेंट आहे आणि व्हिटिलिगोवर आहे. आणि विशेषतः आयुर्वेदामध्ये असं जे आता मी नाव घेतले ते मॉर्फिया किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह हायपोपिगमेंटेड स्पॉट्स, ह्याच्यावर चांगली ट्रीटमेंट होते आणि ते क्युअर पण होतात. तर त्याच्यामुळे व्हिटिलिगोच आहे ना, अरे अरे मला पांढरा डाग आला म्हणून कोणीही घाबरून जाऊ नये. पहिले त्याची शहानिशा करावी की हा नेमका कुठला स्किन डिसीज आहे, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर ट्रीटमेंट चालू करावी. थँक्यू.